सीपी नवी मुंबईला तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सीपी नवी मुंबई रेल्वेला आतापर्यंत जे अर्ज गेले आहेत 37,731 अर्ज आतापर्यंत आलेले आहे। 29 नोव्हेंबरला या ठिकाणी जे सीपी मुंबई रेल्वे आहे तर सीपी मुंबई रेल्वे युनिटमध्ये आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी 37,731 अर्ज आतापर्यंत या ठिकाणी सीपी मुंबई रेल्वे या ठिकाणी आलेले आहे। एक लक्षात ठेवा, पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण अपडेट देणार आहे। एसआरपीएफ चालक, बॅट्समन, कारागृह शिपाई या सर्व पदाबद्दल अपडेट तुम्हाला देणार आहे। टोटल जे विद्यार्थी मित्रांनो 110 प्लस घटकाची माहिती मी तुम्हाला देणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपलं माझी नोकरी कॉर्नर YouTube चॅनल सबस्क्राइब करून टाका, कारण की असे डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत असतो। तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची जी संख्या आहे हे भयानक या ठिकाणी वाढत आहे। एक लक्षात ठेवा, झपाट्याने या ठिकाणी फॉर्मची संख्या या ठिकाणी वाढत आहे। तर सीपी मुंबई रेल्वे युनिटला जर आपण पाहिलं तर 37,731 एवढा अर्ज क्रमांक या ठिकाणी टोकन नंबर एवढा आलेला आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जे ड्रायव्हर आहे, जे चालकचं पद आहे एसपी हिंगोली चालक, तर एसपी हिंगोली चालकला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर हा सुद्धा सकाळचा फॉर्म आहे, म्हणजे 29 नोव्हेंबरला हा फॉर्म या ठिकाणी भरला 11 वाजताच्या आसपास। तर सीपी या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी एसपी हिंगोलीला बघू शकता, तर एसपी हिंगोली चालक आहे, ड्रायव्हरचं पद आहे। तर या ठिकाणी 8,734 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आले बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे। तर आतापर्यंत जे अर्ज गेले एसपी हिंगोलीला तर 8,734 एवढे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतरचं जे आहे एसपी जालन्याला आतापर्यंत 7,450 अर्ज या ठिकाणी आलेले। त्यानंतर बघू शकता एसपी बीड आहे, एसपी बीडला 3,662 प्लस अर्ज आलेले, धरून त्याला 4 ते 5,000। त्यानंतर बघू शकता सीपी पुणे सिटीला बघू शकता तुम्ही या ठिकाणी 44,921 आहे, तर आतापर्यंत 50,000 प्लस अर्ज धरून। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी नाशिक कारागृह आहे, नाशिक कारागृहाला बघू शकता तुम्ही या ठिकाणी किती अर्ज आले, जे एसपी नाशिक कारागृह आहे। तर नाशिक कारागृहाला आतापर्यंत जे अर्ज गेले 41,339 अर्ज गेले, तर धरून त्याला या ठिकाणी तुम्ही की 45,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले असणार आहे, कारण की गट्टाच्या गट्टा अर्ज या ठिकाणी येत आहे। एक लक्षात ठेवा, जे नाशिक कारागृह आहे नाशिक कारागृहाला 41,339 प्लस अर्ज गेल्या, म्हणजे धरून त्याला 45,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर बघू शकता सीपी मुंबई बॅट्समन आहे 1,023 प्लस अर्ज गेले, त्याचबरोबर सीपी पुणे सिटी बॅट्समन आहेत 2,500 प्लस अर्ज आतापर्यंत गेले। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी सीपी नागपूर सिटी आहे युनिट, सीपी नागपूर सिटीला तुम्ही बघू शकता 25,974 अर्ज गेल्या, म्हणजे 26,000 अर्ज गेले आहे। तर धरून त्याला या ठिकाणी 28 ते 30,000 प्लस अर्ज या ठिकाणी जाणारच आहे, एक लक्षात ठेवा आजच्या तारखेला, ठीक आहे। तर जे सीपी नागपूर सिटी आहे, सीपी नागपूर सिटीला आतापर्यंत तुम्ही धरून त्याला या ठिकाणी 28,000 प्लस अर्ज या ठिकाणी क्रॉस झालेला आहे, कारण की जास्त फॉर्म आजच्या तारखेला या ठिकाणी येत आहे, कारण की आतापर्यंत मुलांनी जास्त फॉर्म या ठिकाणी भरले नव्हते पोरं, कारण की सगळ्या शेवट या ठिकाणी भरते, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे त्यानंतर सीपी नवी मुंबई बॅट्समन आहे 250 प्लस अर्ज गेले, एसपी वाशिम बॅट्समनला 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचा हा फॉर्म आहे, सीपी मुंबईचा जो टोकन नंबर होता काल तर हा 1,64,227 होता, तर आतापर्यंत तुम्ही सीपी मुंबईला धरून चला या ठिकाणी 2 लाख प्लस अर्ज आतापर्यंत क्रॉस झालेला आहे। सीपी मुंबईला मी तुम्हाला सांगून देतो 2 लाखाच्या वरता अर्ज आतापर्यंत आलेला आहे, एक लक्षात ठेवा। जे सीपी मुंबई आहे सीपी मुंबईला जे 2 लाखाच्या वरता या ठिकाणी अर्ज आलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा ज्यांनी सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम आयडी गोपाल वानखडे 120, तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर पोलीस भरतीचा तुमचा फॉर्म पाठवा। जर समजा तुमचा फॉर्म पाठवणं होत नसेल तर ईमेल आयडी सुद्धा पाठवा, ज्यांनी आज फॉर्म भरला असेल जो ईमेल आला राहते त्या ईमेलवर टोकन नंबर राहते, तर तो जे विद्यार्थी मिळून आपल्या इंस्टाग्रामवर पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत माहिती या ठिकाणी पोहोचणार आहे आणि एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे। जे पण विद्यार्थी आपल्याला फोटो पाठवणार आहे त्यांच्या फॉर्मचा किंवा ईमेलचा टोकन नंबरचा, तर त्या विद्यार्थ्यांना आपण येणाऱ्या दिवसामध्ये भरपूर काही सपोर्ट करणार आहे, जे पण काही रिप्लाय असते ते आपण त्यांना देणार आहे। त्याचबरोबर भरपूर काही नोट्स वगैरे आपण या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि सर्व काही माहिती जे ब्लर या ठिकाणी केली जाणार आहे। तर एवढं सहकार्य करा, कारण की 1-2 दिवस या ठिकाणी राहिलेले आहे, ठीक आहे। त्यानंतर जे आहे संभाजीनगर बॅट्समनला 700 प्लस अर्ज गेले, एसपी यवतमाळ बॅट्समनला फक्त 700 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे, एक लक्षात ठेवा सर्वात। त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी सीपी मीरा भाईंदर आहे, ड्रायव्हरचं पद आहे। सीपी मीरा भाईंदरला जे अर्ज या ठिकाणी गेले 12,627 अर्ज होते, तर आतापर्यंत धरून चला की 17-18,000 प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी गेले। जे सीपी मीरा भाईंदर आहे तर सीपी मीरा भाईंदरला धरून चला 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, जे चालकचं पद आहे सीपी मीरा भाईंदर कॉन्स्टेबल चालकचं पदामध्ये आहे। त्याचबरोबर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव आहे, एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावचा जो अप्लिकेशन नंबर आला 49,971 आलेला आहे आणि टोकन नंबर बघू शकता तुम्ही 49,971 एवढा टोकन नंबर आला, जो एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगाव या ठिकाणी आहे। तर धरून त्याला 55 ते 60,000 प्लस अर्ज या ठिकाणी वरणगावला जाणारच आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
त्यानंतर बघू शकता एसपी गोंदिया बॅट्समनला जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 1516 अर्ज गेले आहे। एसपी सोलापूर बॅट्समनला आतापर्यंत 5-6 अटकचे फॉर्म गेल्या ठिकाणी गेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता जे मुंबई कारागृह होतं, मुंबई प्रिझनला जर आपण पाहिलं जो ॲप्लिकेशन नंबर आला होता मुंबई प्रिझनचा तो 57,866 आला होता। आणि मुंबई प्रिझनला मी तुम्हाला तर मुंबई प्रिझनचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता, या ठिकाणी 77,402 एवढा टोकन नंबर मुंबई प्रिझनचा आला होता, जे मुंबई कारागृह आहे। मुंबई कारागृहचा बघू शकता तुम्ही। आणि फॉर्म कधी भरला 28 नोव्हेंबरला भरला, म्हणजे कालच फॉर्म या ठिकाणी भरला। माझ्या स्वतःचा फॉर्म आहे, बघू शकता 77,400 म्हणजे 78 धरून चला। आणि आतापर्यंत जे 80-82 प्लस 80,000 प्लस या ठिकाणी क्रॉस झाले असेल, जे या ठिकाणी मुंबई कारागृह आहे या ठिकाणी, ठीक आहे। जे मुंबई कारागृह 80,000 प्लस अर्ज आतापर्यंत आजच्या तारखेला या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर सीपी मीरा भाईंदर आहे। सीपी मीरा भाईंदरला धरून चला की या ठिकाणी 22,220 अर्ज होते, तर 30,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला सीपी मीरा भाईंदर या ठिकाणी गेलेले। त्यानंतर अमरावती ग्रामीणला जे विद्यार्थी मित्रांनो 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला गेले, एक लक्षात ठेवा। तर अमरावती ग्रामीणचा तुम्ही या ठिकाणी टोकन नंबर बघू शकता, जे अमरावती ग्रामीण आहे 13,591 एवढा टोकन नंबर आला होता अमरावती ग्रामीणला। आतापर्यंत धरून चला की 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत अमरावती ग्रामीणला गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतरचं जे आहे तुम्ही बघू शकता अमरावती ग्रामीण, तर अमरावती ग्रामीणला 16,000 प्लस अर्ज तुम्ही या ठिकाणी धरून चला। त्यानंतरचं जे आहे तर हा जो फॉर्म आहे हा एसपी जळगावचा, या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा। 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी जळगावला गेलेले आहे, एक लक्षात। त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज गेले जवळपास 10,000 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी गेले, एक लक्षात ठेवा। जे SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे तर जवळपास 10,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेलेले आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यानंतर SRPF गोंदिया आहे गट क्रमांक 15। SRPF गोंदियाला आतापर्यंत 26,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले, एक लक्षात ठेवा। त्यानंतर हा यवतमाळ बॅट्समनचा फॉर्म आहे, बघू शकता तुम्ही। एसपी यवतमाळ बॅट्समनला तर 357 एवढा अर्ज क्रमांक आला होता, पण आतापर्यंत जे अर्ज गेले एसपी यवतमाळ बॅट्समनला जवळपास 700 प्लस अर्ज आतापर्यंत एसपी यवतमाळ बॅट्समनला गेलेले आहे। त्यानंतर SRPF गडचिरोली आहे। SRPF गडचिरोलीला सुद्धा 7,000 ते 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले, एक लक्षात ठेवा। त्यानंतर नाशिक ग्रामीण चालक 19,000 प्लस अर्ज गेले। यवतमाळ बॅट्समन 771 प्लस अर्ज गेले। त्याचबरोबर वाशिम बॅट्समन 870 अर्ज गेले। जळगाव एसपी 8,200 प्लस अर्ज। सोलापूर बॅट्समन 890 प्लस अर्ज। मुंबई रेल्वे 19,000 प्लस अर्ज। SRPF कुसळगाव 14,000 प्लस अर्ज। सीपी मुंबई बॅट्समन 1,600 प्लस अर्ज। पुणे बॅट्समनला 2700 प्लस अर्ज। पुणे कारागृह 65,000 प्लस अर्ज। नवी मुंबई बॅट्समन 580 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 7 दौंड 34,000 प्लस अर्ज। नागपूर सिटीला 27,000 प्लस अर्ज। एसपी धुळे 5,044 अर्ज। SRPF चंद्रपूरला 9,000 प्लस अर्ज। संभाजीनगर बॅट्समनला तर पाहिला आपण या ठिकाणी, तर संभाजीनगर बॅट्समनला जवळपास धरून चला या ठिकाणी 600 फॉर्म या ठिकाणी आलेले, एक लक्षात ठेवा। त्याचबरोबर मुंबई कारागृह आहे। मुंबई कारागृह 80,000 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 2 पुणेला 29,000 प्लस अर्ज गेले आहे। मुंबई कारागृहला 82,000 प्लस अर्ज गेले आणि एसपी कोल्हापूरला 8,130 प्लस अर्ज। पालघर चालकला 7,490 अर्ज। एसपी बुलढाणा चालकला 7,990 प्लस अर्ज आतापर्यंत गेला। एसपी मीरा भाईंदरला 29,000 प्लस अर्ज गेले। एसपी भंडारा 4,500 प्लस अर्ज। SRPF कोल्हापूर 7,800 प्लस अर्ज। मुंबई बॅट्समन 1700 प्लस अर्ज। पुणे बॅट्समनला 2,700 अर्ज। गोंदिया बॅट्समनला 1,800 प्लस अर्ज। परभणी चालक 7,800 प्लस अर्ज आणि SRPF धुळेला 16,000 प्लस अर्ज। सीपी मुंबई बॅट्समन 1,800 प्लस अर्ज। सिंधुदुर्ग चालक 6,000 प्लस अर्ज। पालघर जिल्हा पोलीस 8,000 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर सोलापूर बॅट्समन आहे 1,000 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 2 पुणे 29,000 प्लस अर्ज। त्याचबरोबर पुणे सिटी चालक आहे 35,000 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 4 नागपूर 11,000 अर्ज। पुणे कारागृह 67,000 अर्ज। SRPF गट क्रमांक 20 वरणगाव 60,000 प्लस अर्ज गेले आहे। सीपी नवी मुंबई चालकला 19,400 प्लस अर्ज। सीपी नवी मुंबई 8,800 प्लस अर्ज। SRPF कुसळगाव 16,000 प्लस अर्ज। SRPF गट क्रमांक 1 पुणे 29,000 प्लस अर्ज। संभाजीनगर ग्रामीण 9,800 प्लस अर्ज। संभाजीनगर रेल्वे 8,100 अर्ज। मीरा भाईंदर चालक 15,000 प्लस अर्ज। SRPF गोंदिया 26,370 अर्ज। नागपूर कारागृह 52,280। एसपी हिंगोली 10,500 प्लस अर्ज। एसपी वाशिम चालक 7,327 अर्ज। नांदेडला 10,967 अर्ज। एसपी बुलढाणा 9,000 प्लस अर्ज आणि त्याचबरोबर एसपी चंद्रपूरला 17,000 प्लस अर्ज आणि एसपी रत्नागिरी 8,840 अर्ज आणि नाशिक ग्रामीणला 18,900 प्लस अर्ज। SRPF गडचिरोली 7,900 अर्ज। अमरावती ग्रामीण 16,900 प्लस अर्ज आणि मुंबई लोहमार्ग 30,000 प्लस अर्ज। नाशिक कारागृह 45,000 अर्ज आणि सीपी मुंबई 2 लाख प्लस अर्ज आणि सिंधुदुर्ग चालक 7,066 अर्ज। संभाजीनगर ग्रामीण 8,630 अर्ज। अकोला 8,400 प्लस अर्ज। पुणेचा 60,000 प्लस अर्ज। सीपी पुणे सिटी चालकला 37,000 अर्ज। नागपूर सिटीला 29,000 अर्ज। वाशिम बॅट्समनला जवळपास बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे वाशिम बॅट्समन आहे वाशिम बॅट्समनला आतापर्यंत जे अर्ज गेले आहे 900 प्लस अर्ज आतापर्यंत वाशिम बॅट्समनला गेले आहे आणि जे वर्धा कॉन्स्टेबल आहे 6,000 प्लस अर्ज या ठिकाणी गेले। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशा डेली कंटेंट आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत असतो। आजच्या इथंच थांबतो। व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत।